आज जरा आमच्याकडं मटणाचंच बेत आहे, त्याच्यासाठी मटण शिजून घेतलेलं आहे. इकडं सूप काढलेलं आहे आणि इकडे माझं भाजीचं मटेरियल चालू आहे. कांदा भाजून घ्यायचा चांगला लाल असा. कांदा भाजून घेतलाय, काढून घेतला ताटलीत. थोडंसं आता लसूण घेऊया. हे आता खोबरं भाजायला घेतलंय. बघू शकता तुम्ही, खोबरं पण मी काढून घेतलंय, भाजलंय चांगलं. 2-3 कढीपत्त्याचे पानं पण टाकते मी. हे मिश्रण आता मिक्सरला वाटून घेऊ आपण. अशा पद्धतीने दळून घ्यायचं मटेरियल. आणि हे बघू शकता आमचा घरचा काळा मसाला आहे, तो वापरते मी याच्यातच दळून घेऊ आपण मसाला पण. थोडीशी हळद टाकू आणि भाजीला तरंग येण्यासाठी मी हा मसाला वापरते, मीठ मसाला. हा पण थोडासा टाकून घेऊ आपण. मसाले टाकून घेतले आपण मिक्सरमध्ये. आता आपण थोडीशी याच्यात कोथिंबीर पण टाकू आणि चांगला आता बारीक दळून घेऊ. अशा पद्धतीने दळून घेतलंय मटेरियल मी बारीक असं. आता भाजी टाकू आपण. आता हे मटेरियल आपण तेलात टाकून घेऊ आणि आता परतू छान असं तेलात. छान असं तेलात भाजायचं, असं परतायचं मटेरियल. अशा पद्धतीने तेलात करपलाय मसाला. आता आपण त्याच्यात पीस टाकून घेऊया. मी आळण वगैरे काय भाजीला वापरत नाही, याच्यातच भाजी होऊन जाते. मटेरियलमध्येच घट्टपणा येतो भाजीला. आता आपण हे पिवळं सूप टाकून घेऊ भाजीत. मीठ थोडं प्रमाणातच टाकायचं. आधी शिजवलंय ना, त्याच्यात मीठ वापरलेलं होतं. थोडंसं मीठ टाकून घेतलंय. वरून आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण. मटेरियलमध्ये मसाला दळला की मग छान अशी काळी तरंग येते भाजीला. बघू शकता तुम्ही, भाजी आता उकळते. इकडे भात लावलाय कुकरला, इकडे भाकरी बनवते मी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही, आपली भाजी रेडी आहे आता.